मुंडव्यातील जमीन लाटण्यासाठी तहसीलदार येवलेंकडून 6 महिन्यांपासून सुरू होते प्रयत्न। येवलेंनी केलेला पत्रव्यवहार आता आला समोर। जमीन हडपणं हाच उपमुख्यमंत्री अजित पवारांचा धंदा। ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल, तर पार्थ पवार अजित पवारांचा वारसा चालवतायत, हाकेंची टीका। सोलापुरात शिवसेनेला मोठा धक्का। माजी मंत्री तानाजी सावंत यांचे बंधू शिवाजी सावंत बुधवारी करणार भाजपमध्ये प्रवेश। राष्ट्रवादीची औलाद सत्तेशिवाय राहू शकत नाही। दोन्ही राष्ट्रवादी एकच आहेत, वेगवेगळ्या नाही। शिवसेना आमदार तानाजी सावंतांची घणाघाती टीका। बाळासाहेब गेल्यानंतर शिवसेना संपवण्याचा भाजपचा कट होता। माजी आमदार विनोद घोसाळकर यांचा आरोप। जमीन गैरव्यवहार प्रकरणी पार्थवर गुन्हा का नाही हे मुख्यमंत्रीच सांगू शकतील, शरद पवारांचं विधान। तर कंपनीकडून ज्यांनी व्यवहार केला त्याच्यावर गुन्हा, मुख्यमंत्र्यांचं उत्तर। माळशेज घाटात बाईक रायडरची जीवघेणी स्टंटबाजी, पर्यटकांनी केली पोलिसांकडे कारवाईची मागणी। ओंकार हत्तीवर फटाके फेकल्याच्या व्हिडिओवर वन विभागाचा खुलासा। विजेचा धक्का लागू नये म्हणून बॉम्ब टाकल्याचा केला बचाव। सांगलीच्या बोरगावामध्ये बैलगाडा शर्यतीचा थरार। 2500 बैलजोड्यांनी घेतला स्पर्धेत सहभाग। एक महत्त्वाची बातमी, राज ठाकरे यांनी आज महत्त्वाची बैठक बोलावली आहे। मनसेचे नेते, मुंबई अध्यक्ष आणि उपाध्यक्षांची, त्याचबरोबर इतर शहर अध्यक्षांची राज ठाकरे यांच्या निवासस्थानी बैठक होणार आहे। आगामी निवडणुकीच्या निमित्ताने मनसेच्या रणनीतीबाबत आजच्या बैठकीमध्ये चर्चा होणार आहे। तर नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीच्या निमित्तानं राज ठाकरे युतीबाबत स्पष्टता देतील का, याकडेच सर्वांचं लक्ष लागलंय। तर राज ठाकरे यांच्या निवासस्थानी ही महत्त्वाची बैठक आज पार पडणार आहे। या बैठकीमध्ये मनसेचे नेते, मुंबई अध्यक्ष आणि उपाध्यक्षांची आणि इतर अध्यक्षांची देखील बैठक पार पडते आहे। आपण बोलूयात आपल्या प्रतिनिधी स्नेहा जाधव यांच्याशी। स्नेहा, ही महत्त्वाची बैठक आज पार पडते, मोठा निर्णय आज होऊ शकतो का? अगदीच आपण पाहिलं तर गेल्या काही दिवसांपासून मनसे पक्षाकडून बैठकांचं सत्र सुरू असलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे। मनसेकडून बऱ्याच बैठका आयोजित केल्या जात आहेत, त्याचप्रमाणे आज देखील ही बैठक पार पडणार आहे। काही वेळातच या बैठकीला सुरुवात होणार आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होईल। तसंच या बैठकीला मनसेचे नेते, मुंबई अध्यक्ष, उपाध्यक्ष यांची प्रमुख हजेरी असणार आहे। आगामी ज्या निवडणुका आहेत त्या निवडणुकांमध्ये नगराध्यक्ष पदासाठीची चर्चा या बैठकीत होणार आहे। तसेच या पदासाठी नवीन चेहऱ्यांना संधी देखील दिली जाणार आहे। गेल्या अनेक दिवसांपासून जी चर्चा सुरू आहे की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि मनसे हा पक्ष एकत्र येऊन युती करेल, त्या चर्चांबाबत देखील या बैठकीत एकंदरीत आपण जर पाहिलं तर अंतिम चर्चा होईल आणि त्यानंतर पुढे काय निर्णय येतो हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरेल। तसेच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडून काय सूचना दिल्या जातील हे पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार। या बैठकी अंतर्गत आपल्याला काय नक्की घडतं हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। निश्चितच स्नेहा, धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी। पुढची महत्त्वाची बातमी, मनसेला मवियामध्ये घेण्याबाबत शरद पवारांनी मोठं विधान केलंय। मवियानं एकत्र बसून निर्णय घ्यावा, काँग्रेसनं टोकाची भूमिका घेऊ नये असा सल्ला शरद पवारांनी काँग्रेस नेत्यांना दिलाय। तर महाविकास आघाडीच्या आजच्या बैठकीमध्ये या सगळ्याबाबत चर्चा होईल असं देखील शरद पवार म्हणाले। आम्हाला असं वाटतं, एकत्र बसून पर्याय देऊ शकत असेल तर तेवढी टोकाची भूमिका कधी घेऊन काँग्रेसने सुद्धा विचार करावा
पण मी आत्ता सांगू शकत नाही. उद्या आमची बैठक आहे ना, उद्याच आमची बैठक. त्या बैठकीत साधारणतः सगळ्यांसोबत होऊन निर्णय होईल. तर एक पुढची बातमी पाहूयात. अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या वेबसाईटचं काम उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बंद पाडल्याचा आरोप नरेंद्र पाटील यांनी केला होता. दरम्यान हे आरोप निरर्थक असल्याचं प्रत्युत्तर राष्ट्रवादीच्या प्रवक्त्या वैशाली नागवडे यांनी दिलंय. अण्णासाहेब पाटील महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांच्याकडून मराठा तरुणांची सुद्धा दिशाभूल करण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप नागवडे यांनी केलाय. वेबसाईटच्या सुधार प्रक्रियेमुळे महामंडळाचे नवीन पात्रता प्रमाणपत्र देण्याचं काम हे वगळता इतर सगळी कामं ही सुरळीतपणे सुरू असल्याचं महामंडळाच्या वतीने व्यवस्थापकीय संचालक विजय देशमुख यांच्याकडून जाहीर करण्यात आलं. नरेंद्र पाटील यांच्याकडून राजकीय हेतूपोटी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर बिनबुडाचे आरोप केल्याचं या प्रकरणावरून लक्षात येतं, अशी टीका देखील नागवडे यांनी केली आहे. सरकारमधला एक मंत्री छगन भुजबळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा वेगवेगळ्या व्यासपीठावरून अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाला सरकार झुकतं माप देतं असं सांगून त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्याच माध्यमातून एमडींना सूचना करून हे पोर्टल बंद करतात. दुर्भाग्य आहे की सरकारमध्ये मंत्र्यांचा समतोल नाहीये. उपमुख्यमंत्र्यांच्या सूचनेवरून हा सगळा कारभार होतोय. पोर्टल बंद पडल्यामुळे आज 15,000 मराठा तरुणांना ऐन सणासुदीला त्या ठिकाणी महामंडळाचा लाभ घेता आला नाही. अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या वेबसाईटचं काम उपमुख्यमंत्री अजितदादांनी बंद पाडलं असे निरर्थक आरोप नरेंद्र पाटील साहेब यांनी केलेले. नरेंद्र पाटील साहेब आपल्याच महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक यांनी काल प्रेस नोट काढून सांगितलेलं आहे की ती वेबसाईट का बंद आहे. त्याच्यामुळे आपण जे आरोप करताय अजितदादांवर ते राजकीय द्वेषापोटी करताय हे नक्की झालेलं आहे. मराठा तरुणांना ची दिशाभूल करण्याचं काम आपण करताय आणि अजितदादांवर जे आरोप चुकीचे करताय. पहिली महत्त्वाची बातमी समोर येते. पार्थ पवारांच्या अमीडिया कंपनीने सरकारी जमिनीचा व्यवहार केल्याच्या मुद्द्यावरून आरोपांच्या फैरी झडल्या. त्यानंतर अखेर हा व्यवहार रद्द करण्यासाठी हालचाली सुरू झाल्या. या संदर्भात अजित पवारांनी आजही भाष्य केलं. असा व्यवहार झालाच नसून त्याचं खरेदी खत व्हायलाच नको होतं, नोंदणी झालीच कशी असे सवाल त्यांनी उपस्थित केलेत. त्याचसोबत यापूर्वी देखील निवडणुकीआधी आपली बदनामी केल्याचं अजित पवार म्हणाले. मला पण गेल्या 35 वर्षाच्या राजकीय जीवनामध्ये अनेकदा आरोप झाले. आरोप सिद्ध तर झालेच नाही, पण माझी बदनामी प्रचंड झाली. म्हणजे काही आरोपाच्या बद्दल तर निवडणुका जवळ आल्या की ते सुरूच व्हायचं, निवडणुका संपल्या की पुन्हा ते थंड व्हायचं, असं ते सगळे प्रकार तुम्हाला पण माहिती आहे. आता ह्यामध्ये म्हटलं ह्याची नीट चौकशी, म्हणजे जे काही चौकशी नियमाने करायची असते, ज्या डिपार्टमेंटची ती करा, ती त्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी निर्णय घ्यावा. मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतला, FIR पण दाखल केला. एक तर व्यवहारच तसा व्यवहारच तो झाला नाही. खरं तर त्याचं खरेदी खतच व्हायला नको होतं. ती कागदपत्र ज्यावेळेस बघितली ना त्यावेळेस रजिस्ट्रारनी त्याचं खरेदी खतच नोंदणीच कशी केली तेच कळत नाही. असे बऱ्याच गोष्टी आहेत. परंतु मुख्यमंत्र्यांना माझ्या कानावर ही गोष्ट आली त्यावेळेस मी लगेचच सांगितलं की कुणी जरी असलं तर त्याच्या योग्य पद्धतीने चौकशी झाली पाहिजे. दरम्यान अंबादास दानवेंनी केलेल्या टीकेला अजित पवारांनी काय उत्तर दिलंय पाहूयात. एखाद्या ठिकाणी चोरी झाली आणि चोरीचा माल रिकव्हर केला तर चोरावरचा आरोप किंवा गुन्हा रद्द होतो का, याचं एवढंच उत्तर द्या राज्य सरकारने किंवा गृह मंत्रालयाने. अंबादास दानवे हे विरोधी पक्ष नेते होते माजी. यांना निवडणुकीच्या काळामध्ये अशा कुठल्या बातम्या मिळाल्या की त्याला खतपाणी घालणं हे त्यांचं काम आहे. उद्याच्या चौकशी झाल्यानंतर दूध का दूध पाणी का पाणी पुढे होईल ना. एक मोठी बातमी. अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या वेबसाईटचं काम उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बंद पाडल्याचा आरोप
नरेंद्र पाटील यांनी केला होता। दरम्यान हे आरोप निरर्थक असल्याचं प्रत्युत्तर राष्ट्रवादीच्या प्रवक्त्या वैशाली नागवडे यांनी दिले। अण्णासाहेब पाटील महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांच्याकडून मराठा तरुणांची सुद्धा दिशाभूल करण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप नागवडे यांनी केलाय। तर वेबसाईटच्या सुधार प्रक्रियेमुळे महामंडळाचं नवीन प्रमाणपत्र देण्याचं काम वगळता इतर सर्व कामकाज सुरळीतपणे सुरू असल्याचं महामंडळाच्या वतीनं व्यवस्थापकीय संचालक विजय देशमुख यांच्याकडून जाहीर करण्यात आल्याचं नागवडे यांनी म्हटलं। नरेंद्र पाटील यांच्याकडून राजकीय हेतुपोटी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर बिनबुडाचे आरोप केल्याचं या प्रकरणावरून लक्षात येतंय, अशी टीका देखील त्यांनी केली आहे। छगन भुजबळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा वेगवेगळ्या व्यासपीठावरून अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाला सरकार झुकतं माप देतं असं सांगून त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्याच माध्यमातून एमडींना सूचना करून हे पोर्टल बंद करतात। दुर्भाग्य आहे की सरकारमध्ये मंत्र्यांचा समतोल नाहीये। उपमुख्यमंत्र्यांच्या सूचनेवरून हा सगळा कारभार होतोय। पोर्टल बंद पडल्यामुळे आज 15,000 मराठा तरुणांना ऐन सणासुदीला त्या ठिकाणी महामंडळाचा लाभ घेता आला नाही। अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या वेबसाईटचं काम उपमुख्यमंत्री अजितदादांनी बंद पाडलं असे निरर्थक आरोप नरेंद्र पाटील साहेब यांनी केलेले। नरेंद्र पाटील साहेब आपल्याच महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक यांनी काल प्रेस नोट काढून सांगितलेलं आहे की ती वेबसाईट का बंद आहे। त्याच्यामुळे आपण जे आरोप करताय अजितदादांवर ते राजकीय द्वेषापोटी करताय हे नक्की झालेलं आहे। मराठा तरुणांना ची दिशाभूल करण्याचं काम आपण करताय आणि अजितदादांवर जे आरोप चुकीचे करताय